तरी असो मी निमंत्रित करतो महेश किळुसकर यांना. नानासारखे 4 जून म्हणत आहेत म्हणून 4 जून नावाच्याच शीर्षकाची एक 4 ओळींची कविता आहे. चालेल ना? मग आपलं म्हटलं त्यांनी तर मालवणी बघूया. वेळ 4 जून कवितेचं शीर्षक. होय देवच पाठवतो दानवाला पृथ्वीवर. होय देवच पाठवतो दानवाला पृथ्वीवर. खेळू देतो त्याला चराचर भयकंपित होईस्तोवर. खेळू देतो त्याला चराचर भयकंपित होईस्तोवर. भरू देतो घडे पापाचे 100. आणि हिरण्यकश्यपूला जसे फाडले तसेच अगदी तसेच फाडतो बायोलॉजिकली वेळ आल्यावर त्याच्याच महालाच्या उंबरठ्यावर. बाळगोनी मालग्या नावाची कविता आहे. जत्रेतलं प्रेम आहे, मालवणी अभिजात प्रेम आहे. आणि त्याची जुनी कविता आहे की महापुरुषाची शपथ आहे. महापुरुष म्हणजे महापुरुष. महापुरुषाची शपथ आहे मटको माका माहिती नाही. छाप काटो कसलो मिया अजून तागत खेळाक नाही. महापुरुषाची शपथ आहे मटको माका माहिती नाही. छाप काटो कसलो मिया अजून तागत खेळाक नाही. आहे म्हणता बाळग्या मगे जातात खैरे पैसे. आहे म्हणता बाळग्या मगे जातात खैरे पैसे. परवाच्या दिस कणगेत सून तांदूळ झाले नाहीशे. तिकडे बार्टर सिस्टीम होती पूर्वी. म्हणजे सोरा म्हणजे दारू, त्याचं 1 क्वार्टर घ्यायची आणि भात द्यायचं 1 पायली, असं ते बार्टर सिस्टीम होती पूर्वी. खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक. सोऱ्याक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक. खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक. सोऱ्याक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक. इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली. इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली. तेका बघतू क्षणी बाळग्याक फीट येऊची पाळी. फुली गो केव्हा केलंस मालग्या ऐक रावला नाही. आता दागिना दुसऱ्या बाईने केल्यावर एक बाई दुसऱ्या बाईला विचारणारच. ही लहान आहे, ती शेजारी राहते, मालन तिचं नाव आहे. आमच्याकडे सरळ नावाने हाक मारायची पद्धत नाही. मालग्या बाळग्या वगैरे असं असतं. साहेब बिहेब कोणाला म्हणत नाही. खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक. सोऱ्याक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाग. इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली. तेका बघतो क्षणी बाळग्याक फीट येऊची पाली. फुली गो केव्हा केलंस मालग्या ऐक रावला नाही. मालग्या पटकन बोलांग गेला तुका माहिती नाही. बाळू मारता डोळो तरी मालग्याक कळला नाही. बाळू मारता डोळो तरी मालग्याक कळला नाही. विचार मगे ती असते का मालग्यान केल्यान घाय. तेनाच मगे इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली. तेनाच मगे इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली. चवली भार सोना असा बोलान गेला माली. बाळग्या माझ्या ध्यानातीला पैसे खय गेले. बाळग्या माझ्या ध्यानातीला पैसे खय गेले. कणगेतले कोले वरंगळ नायशे कसे झाले. आयन काढल्यान सळपो म्हणजे माहिती आहे ना, ते चुलीतलं लाकूड जळतं. आयन काढल्यान सळपो. तसो बाळगो म्हणता कसो. पाया पडतंय आये तुझ्या करू नको हसो. आहे तुझी सून सोबात गोरा माझा मालग्या. आहे तुझी सून सोबात गोरा माझा मालग्या. आहे म्हणता बापाशीचा नाव राखलंस बाळग्या. वा वा मालवणी झाले. आणि बरं आपल्याला एक बोलीभाषा ऐकायला मिळाली. आज आपण खांडेकरांना जो पुरस्कार दिला आहे उदयदादांनी, त्या हास्य जत्रामध्ये फार मोठं काम केलेलं आहे भाषेचं. ते म्हणजे सर्वांची बोलीभाषा आहे. कोकणी बोलीभाषा आहे, मराठवाड्याची बोलीभाषा आहे आणि इतर खानदेशी आहे, विदर्भाची बोलीभाषा आहे. म्हणजे सगळ्या बोलीभाषांचं जतन या हास्य जत्रामध्ये. आणि मला वाटतं ते विद्यापीठापेक्षाही मोठं काम ते त्यांनी केलेलं आहे. नाही तर आता कुठला अभ्यासक्रम पुढे येईल आपल्याला सांगता येत नाही. कारण अभ्यासक्रमात आता येतील बाबा आणि बापू पुन्हा गौऱ्या थापू पुराणाच्या. म्हणजे असे दिवस आता पुढे येण्याची शक्यता आहे. काय काय पुन्हा शिकावं लागेल. पुन्हा आपण 1000 वर्ष मागे जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली. एक रचना घेऊन येत आहेत अशोक नायगावकर. वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं असं एक दादा सादर करतो. खरं तर पुण्याच्या घटनेचा तुम्ही उल्लेख केलात, त्यात नावं ठेवलीत तुम्ही.
पण मला त्यात खरं त्या म्हणजे निबंध लेखनाला त्यांनी जी प्रेरणा दिली ते मला सर्वात आवडलेलं होतं. भाषेच्या दृष्टीनं त्या बालकाला, ज्या अजाण बालकाला जी निबंध लिहायची जी शिक्षा दिली ते मला खूप म्हणजे एक साहित्याचा आहे म्हणून मी खरंच त्याला अभिनंदन करतो. असं म्हणजे असं तर वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं. जरा थोडंसं तुम्ही सगळे ऐकणारे आहात चांगले अगदी. म्हणून मी जन्मलो तेव्हा जातक मांडलं तर याला आयुष्यभर मृत्यूचे भय आहे. याला आयुष्यभर मृत्यूचे भय म्हणून काळजी घ्या म्हणाले. तेव्हापासून मी उठणं लावतो. मग ऑफिसला पण सगळे मला खूप जपायचे. लोकांना कसं बालपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते. लहानपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते. आमच्या बाबतीत असं काहीच नाही. लोकांना चड्डीच नसते, आम्हाला मात्र वाळलेली चड्डी नसायची. मग आमचं कोण छापणार? आमच्या आयुष्यात गरिबीचा खूप प्रयत्न केला पण काही घडायचंच नाही. पण मी शाळेत हुशार. विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचो. एकदा तर मी दार उघडले तर अंधारात आला. तसं सगळे घाबरले. मग माझा दाताचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं. तर ते म्हणाले न्यूरोलॉजिस्टला दाखवा. ते बिचारे चांगले होते. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात पण बिलामुळे गैरसमज होतात. म्हणाले गरम वाफ घ्या. मग मी वाफ कुठे मिळते म्हणून APMC मार्केटमध्ये गेलो. तिथे कडक चेकिंग होतं. त्यांनी वडिलांचं SSC सर्टिफिकेट आणलं का विचारलं आणि बायकोची जन्मतारीख विचारली. माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही. आपण कशाला दुसऱ्या कुणाच्या बायकोची जन्मतारीख सांगायची? तर तो म्हणाला, अहो या वयात लोकांची दुसरी लग्न पण होतात. त्याला दया आली आणि त्यानं आत सोडलं तर तिथे खूप गाळे होते. मग मला आ करायला सांगितलं आणि सगळं नॉर्मल आहे म्हटल्यावर मी धावतच सुटलो. तरी पण धावायचा टोल भरावाच लागतो. आपल्याला काहीच झालं नाही या आनंदात मी हत्तीवरून ब्लड शुगर वाटली. आता सगळेच विचारतात तुम्ही लग्न का केलं नाहीत? तर म्हणालो बायको निघून जाण्याचं भय असतं. रात्री सगळे नवरे चाचपून बघतात बायको आहे का निघून गेली. त्यामुळे मला झोप चांगली लागते. उलट मला जाग यायच्या गोळ्या लिहून दिल्यात डॉक्टरांनी. परवा तर पहाटे 3:30लाच सरकार पडलं. त्यात 10 कोटी लोक दबले. पण राज्यपाल छपरावर बसले होते. ते मात्र वाचले. फायर ब्रिगेडवाले आले पण उशिराने. मग लोक वाट पाहून स्वतःच निघून गेले. हल्ली सगळे हुशार झाले. काही घडलं की लोकांना वाटतं आता पोलीस येतील. पोलिसांना वाटतं मीडिया येईपर्यंत थांबूया. मग लोक कंटाळून निघून जातात. पण कटिंग चहावाल्याचा धंदा होतो. हल्ली बेकारी आहे. त्यामुळे सगळे एकमेकांना काही काम आहे का विचारतात. सगळे MBA झालेले. काही काम आहे का विचारतात. मी त्यांना गवत काढाल का विचारलं तर अतिवृष्टीत सगळं गवतच वाहून गेलं. आमची शेती असती तर मी सगळ्यांना कामाला ठेवलं असतं. पण मी तर ऑफिसात असतो. मग एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या? आपलं काही दिवसासारखं नाही. रात्र पाणी घालत राहते की दुसऱ्या दिवशी दिवस आपोआप उगवतो. खरं तर नोकरी लागली की वेळ कसा घालवायचा म्हणून मी सगळीकडे घड्याळं लावून ठेवलेत. एकदा टॉयलेटमध्ये किती वाजलेत, मग हॉलमध्ये किती वाजलेत, म्हणजे दिवसभर छान टाईमपास होतो. माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो. तो आठवडाभर चालूच राहतो. पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच. सकाळी छान गप्पा मारतात. हल्ली बोलणारं तरी कोण राहिलंय आणि ऐकणारं तरी कोण राहिलंय म्हणा. कारण मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती.
मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती आणि त्यांनी ऐकलं नसतं, आपलं तर डोकंच फिरलं असतं, आपलं तर डोकंच फिरलं असतं. परवा मी कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो, सर्वांना सांगितलं बेकारी वाढत चालली आहे, पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल, पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्याला आळा बसेल. खरं तर हे सगळं मला वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं, पण वेड लागल्यानंतर लिहून काढलं. परवा GA कुलकर्णी भेटले. म्हटलं वेळ कसा घालवता, तर टी व्हीवर मालिका बघत बसतो म्हणाले. मग मात्र आपण शहाणे आहोत वाटायला लागलं. त्याने लग्न का केलं नाही याला फार कारण आहेत की आता लोकांना कळतं की ज्याच्याकडे बायको नाही तोच पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. आणि आपल्याकडे अनेक लोक आहेत की जे सलमान खान असोत किंवा आता हे 2 राजकारणातली मोठी नावं आहेत जी दोन्ही स्पर्धेत आहेत त्या ठिकाणी, अशी मंडळी आहेत. काही लोक करत नाहीत की म्हणले इतकी देखणी बायको आणून शेजाऱ्याच्या डोळ्याला त्रास कशाला द्यायचा. तर आपापल्या पद्धतीने बघतात. पोलिसांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये, पण पोलिस आपल्या निबंध लिहायला सांगितलं म्हणून सांगितलं तुम्ही पोलीस खरंच चांगलं काम करतात आणि आपले फार कार्यक्षम आहेत. एकदा एक अमेरिकन, एक रशियन आणि एक भारतीय गप्पा मारत बसले होते आणि आपापल्या देशातली कायदा आणि सुव्यवस्था यावर चर्चा चालली होती. तर अमेरिकन म्हटला की आमच्या देशात किती मोठी चोरी झाली, दरोडा पडला, खून झाला तर 7 दिवसाच्या आत आमचे पोलीस गुन्हेगाराला पकडतात. बाजूला रशियन बसला होता. अरे म्हटलं 7 दिवस कशाला, आमच्या रशियात किती मोठी चोरी झाली, दरोडा पडला, खून झाला तर आमचे पोलीस 24 तासाच्या आत गुन्हेगाराला पकडतात. बाजूला भारतीय बसला होता. तो म्हणाला आमच्या देशात तर 2 दिवस अगोदर पोलिसांना माहीत असतं. तेव्हा इतकी कायदा सुव्यवस्था आपली चांगली आहे.